भोकर मतदारसंघातील अर्धापूरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। मतदारांना मंगल कार्यालयात कोंडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या तिरुपती पाटलांचा भाजपवर हा आरोप आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतदारांना बाहेर काढलंय। भाजप आणि काँग्रेसमध्ये तुफान राडा झाला अर्धापूरमधल्या सगळ्या प्रकारे। 5:45 हे सगळे लोक या ठिकाणी आले। एक बूथ बंद केलं, एक बूथ चालू आहे, पण अजून या ठिकाणी एवढी लाईन लागलेली असताना देखील अजूनपर्यंत यांना मतदानाच्या चिठ्ठ्या दिल्या गेलेल्या नाहीत। टाळाटाळ या प्रशासनाच्या वतीने होत आहे। महिला इथं मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना भाजपच्या वतीनं दगडफेक करून हाकलण्यात येत आहे। हे अतिशय नंगा नाच या ठिकाणी दबावाचा या ठिकाणी होतोय। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे, मतदानापासून लोकशाहीमध्ये वंचित ठेवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। आरोप जे आहे त्याच्यावर तो चौकसी होणार, पण सध्या जे असं आहे की मेन पर्पस की हा इकडे शांततापूर्वक जे व्होटिंगची प्रोसेस आहे ते कंप्लीट झाला पाहिजे आणि काय झाला त्याचे मागे काय झाला कुठे होता हा सर्व लोक त्याची चौकसी होईल। तर अर्धापूरच्या या सगळ्या प्रकारावर आता खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया आलेली आहे की अर्धापूरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, मंगल कार्यालयात मतदारांना डांबल्याचा आरोप होता। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे आरोप मात्र आता फेटाळले। आरोप करण्याऐवजी पुरावे द्या असं अशोक चव्हाणांनीच म्हटलं। असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून घडलेला नाही। आमची सकाळपासूनच आमची विजयाकडे घोडदौड होती। त्यामुळे ज्यांना आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की आम्ही निवडून येत नाही, त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले आहेत। उलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बूथमध्ये घुसून ऐनवेळेस काय मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला। ज्यांना जे दिसलं की आता आम्ही निवडून येऊ शक्यताच नाही, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले। कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झालेला नाही।